आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंची जयंती केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय नोव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे एकनिष्ठ भक्त संत हृदय सम्राट वैराग्य शिरोमणी जगद्वंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबार यांचा हा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आज चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला असून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारा ह्या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या नामाचा महिमा वर्णन करतात. विठाला विठाला अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकोबाराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगीरजी महाराज बेटाची तीच भव्य आणि दिव्य परंपरा चालविणारे श्री गुरु महंत रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या परिसराचं आराध्य दैवत शिवशक्ती आश्रमाचे महंत सद्गुरु श्री गुलाबगिरीजी महाराजांच्या कृपेने यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 17वे आज प्रथम दिवसाची कीर्तनाची सेवा आज ज्यांचा महाप्रसाद आहे सत्रे परिवार सोनवणी परिवार गाडेकर परिवार आणि जाधव परिवार यांच्या माध्यमातून कीर्तनाची सेवा आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग या निमित्ताने आला. मी स्वतःला फार भाग्यवान समजेल की महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असताना जेवढा आनंद कीर्तन करताना होतो त्यापेक्षा अधिक आनंद आपल्या पंचक्रोशीमध्ये आणि आपल्या गुरुवर्यांच्या आपल्या आणि साधका माईबापांच्या समोर कीर्तनाच्या नंतर तेवढा आनंद मला होतो. माझे शब्द थोडेसे गंभीर आहे, थोडेसे अर्थ लावत चला. जगद्गुरु श्री तुकोबार यांचं गाथ्याचं पारायण चालू आहे. हे जे ग्रंथ आहेत आमचं जीवन स्थिर करण्यासाठी हे फार अनमोल कार्याचे ग्रंथ आहेत. आम्ही ज्याचं पारायण करतो की ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी असेल, जगद्गुरु श्री तुकोबार यांचा गाथा असेल, कदाचित एखादा शिकलेला मनुष्य आम्हाला विचारत असेल आबा की पारायण म्हणजे नेमकं तरी काय, पारायणाने काय होतं, तर माझ्याकडे एका शब्द त्याचं उत्तर आहे. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाने, जगद्गुरु श्री तुकोबार यांच्या गाथ्याच्या पारायणाने माणूस साक्षात नारायण होतो म्हणून पारायण करायचं. एकाच वाक्यात उत्तर, परत जास्त उत्तराची अपेक्षा त्याने ठेवू नये. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबार यांचं गाथ्याचं पारायण आपण करत आहात. आनंदाची गोष्ट आहे. आज 17व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना प्रथम दिवसाची कीर्तनाची सेवा ही तुमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या प्रेमास्तव आग्रहास्तव ही माझ्यापर्यंत आली. जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या नामाचं वर्णन करतात.
अभंग चिंतनासाठी फार आहेत, पण आपल्या समोर आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहेत. याच्यातून गावाचा एकोपाचा विचार दिसून येतो. मायबाप गाव एकत्रित येऊन, गाव एकत्रित आल्याच्या नंतर एका विचाराने काय होत जर असेल तर एका विचाराने भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मंदिर एवढ्या सुंदर प्रकारे होऊ शकतं. हे मूर्तिमंत उदाहरण. त्या ठिकाणी म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. या ठिकाणी आल्याच्या नंतर माणूस कितीही उदासीन असला तरी इथं आल्याच्या नंतर त्याला प्रसन्न वाटेल असं सुंदर असं मंदिर आपण संपूर्ण गावकरी मंडळीने बांधलेलं आहे. याचा मला स्वार्थ अभिमान आहे. आणि तुमचं बघितल्याच्या नंतरच आमच्या गावाने विचार केला आणि सुंदरपैकी मंदिर आमच्या गावकरी मंडळींनी बांधलं. मी त्यांनाही धन्यवाद देईन. काहींना देव मान्य नाही, काहींना संत मान्य नाही, किंवा काहींना संत विचार मान्य नाही. एका शब्दात भाऊ मी त्याची व्याख्या सांगून जातो. तुम्ही देव माना अथवा नका माना, याच्याशी देवाला काही देणं घेणं फार फरक पडत नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी तुमच्या दारामध्ये गर्दी खूप असेल, पण त्या दिवशी तुम्ही ती गर्दी बघण्यासाठी तुम्ही राहणार नाही. हे त्याचं आश्चर्य देवाचं. ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना त्या दिवशी तुमच्या दारासमोर खूप गर्दी असेल, पण तुम्ही ती गर्दी बघायला राहणार नाही, कारण तुमच्यामध्ये चैतन्य त्या दिवशी हरपून जाईल. या जगतामध्ये आनंदाच्या स्तरावरती जीवाने नांदावं आणि सुखाने राहावं ही साधुसंत महापुरुषांची अवस्था आहे. आनंदाचे अवारू मांडू जगा, देणे घेणे होऊ दे सुखचे जगा, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिनी लोकी, भजिजो आदि पुरुकी अखंडित. जीव आनंदाच्या साम्राज्यावरती त्याने नांदावं आणि सर्वजण सुखी व्हावे ही संत महापुरुषांची काळजी आपल्याबद्दल. वैष्णव जन तो येणे कही ये जे, पीड पराही जाई रे, पर दुःखे उपकार करे तो ये, मन अभिमान जाई रे. वैष्णव जन तो येणे कही जे. जीव सुखाच्या साम्राज्यावरती नांदावा ही संत महापुरुषांची अवस्था आहे. म्हणून उत्सव या शब्दाचा अर्थ होतो की आनंद प्रकट होणं. देखे मनुष्य जात सकळे, स्वभावता भजनशीळ झाले से केवळ माझेच ठाई. जीव सुखाच्या स्तरावरतीच नांदू शकतो. तुम्हाला एक बोलू का? रेल्वेचा प्रवास आम्हाला अस्थिर जरी वाटत जरी असला तर अस्थिर रेल्वेचा प्रवास स्थिर रुळावरती चालू आहे म्हणून धावणारी जी गाडी आहे तिचा प्रवास सुखाने चालू आहे. लक्षात घ्या. आमचं जीवन दुःखमय संसारामध्ये झाले आम्हाला असं वाटत जर असेल तर आम्ही फार दुःखमय, पण मुळातच जीव सुख स्वरूप आहे. तो कुठेही जरी असला त्याची ओढ नेहमी सुखाच्याच मार्गदर्शन राहील. विठाला विठाला. तुकोबारायांचा पुरावा आहे. तुकोबाराय सांगतात की समुद्रातून बाष्पीभवनाच्या रूपाने पाण्याचा विस्तार ढगामध्ये गेला. उष्ण दमट ठिकाणी ते ढग फुटले. उष्ण दमट ठिकाणी गेल्याच्या नंतर ते
डग फुटले आणि फुटल्याच्या नंतर पावसाच्या रूपात त्या सरी खाली कोसळल्या. तुम्हाला माहिती आहे, पावसाच्या सरी खाली कोसळल्याच्या नंतर त्या पाण्याचा प्रवाह आहे तो नाल्याला जाऊन मिळाला. नाल्याचं पाणी नदीला जाऊन मिळालं. नदीचं पाणी जाऊन गंगेला मिळालं आणि गंगेचं पाणी जाऊन बहुसमुद्राला मिळालं. अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय. तुका म्हणे गंगा सागर संगमे, तुका म्हणे गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक माय, अवघ्या झाल्यावर मी एक अवघ्या झाल्यावर मी एक माय. आबा मला तुम्ही सांगा आता, ज्यापासून पाण्याचा जन्म झाला, जोपर्यंत पाणी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत पाण्याचा प्रवास कसा चालू होता? अस्थिर चालू होता. एकदा की पाण्याचा प्रवास नाल्याचं पाणी नदीला मिळालं, नदीचं पाणी गंगेला मिळालं, गंगेचं पाणी समुद्राला मिळाल्याच्या नंतर पाण्याचा प्रवास जसा पूर्ण होतो किंवा स्थिर होतो, तसंच आमचं जीवन 84 लाख योनीमध्ये जन्म घेत घेत इथपर्यंत आलो. आणि इथपर्यंत आल्याच्या नंतर या जन्मामध्ये येऊन नरदेह ऐसा ठावा दरी पांडुरंगी भाव. एकदा की भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला जाऊन मिळालं की त्याचा जीवनाचा प्रवास हा स्थिर होतो किंवा पूर्ण होतो. चला मग आम्ही ज्या संक्रमणामध्ये आमचं जीवन व्यतीत करत आहोत, तो संसारामध्ये आम्ही आमचं जीवन व्यतीत करत आहोत. संसार जरी आसार असला, संसार जरी दुःखाचा असला, तरी दुःखाच्या प्रवासातून आम्हाला आमचं जीवन स्थिर करत करत परमार्थाच्या पाठीमागे लागायचंय. आणि परमार्थाच्या पाठीमागे लागत लागत भगवान परमात्मा एकदा साध्याची प्राप्ती झाली की साधनाची काही अपेक्षा उरत नाही. आणि एकदा की साध्याची प्राप्ती झाली की जीव पूर्ण अवस्थेला प्राप्त होतो. विठाला विठाला. मी तुम्हाला तुमच्या समोर विषय ठेवतो. सर्वसामान्य माणूस चिंता करतो ती संसाराची, आणि सर्व साधक जो माणूस आहे ती चिंता करतो परमार्थाची. लक्षात घ्या, मी संतांचं चरित्र मी थोडस पुरतं थांबवतोय. व्यावहारिक माणसाची बुद्धी तो संसाराची चिंता करेल. संसाराची चिंता करत करत माणूस एक दिवस मरून जातो, तरी संसाराची चिंता अपूर्णच राहते, कधी पूर्ण होते. मला त्याच्याकडे जास्त वेळच नाही. आणि साधक तो चिंता करतो, ऐशी चिंता का म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावे निश्चयसे. साधक चिंता करतो भगवान परमात्म्याला भेटण्याची, आणि जीव प्राप्त चिंता करतो संसाराची. आणि संत महापुरुष चिंतन करतात ते देवाचे. लक्षात घ्या, मी तीन स्टेज तुमच्या समोर ठेवतो. चला, एक आहे परदोष चिंतन. लक्ष देऊन ऐका, मला नवलं थांबायचं. एक आहे परदोष चिंतन, एक आहे विषय चिंतन, आणि तिसरा आहे भगवत चिंतन. विठाला विठाला. परदोष चिंतन कशाला म्हणायचं? परदोष चिंतन याला म्हणायचं की दुसऱ्याचं वाईट व्हावं आणि आपलं चांगलं व्हावं, याला परदोष चिंतन असं म्हणतात. अनेकाच्या गाते मानिती संतोष, बस या परदोष चिंतन म्हणायचं. आता परदोष चिंतनाची जर व्याख्या आपण दृष्टांत बघत जर गेलो तर रात्र कमी पडेल आणि आमचं आयुष्य आम्हाला कमी पडेल. बाबूसाहेब. दुसरं आहे विषय चिंतन. महाराज, विषय चिंतनाने माणूस कधी सुखी होऊ शकत नाही. विषयाच्या संगे स्वैताचा नाश आणि पडली अशी ओस स्वैताची. विषय चिंतनाने माणूस जीवन कधी सुखी होत नाही. चला, ज्ञानोबाने काय गोड वेदीला सांगा आता.
माझ्यासमोर अण्णा बसलेले मला थोडेसे निर्बंध आहे, नाहीतर परत म्हणतील काय विषय चिंतन आहेत. खेळ खेळता अग्नी लागला, ज्ञानोबांची ओळ. तो न सावरे जैसा उदावला, तैसा इंद्रियाशी लळा दिला भला नाही. जे इंद्रिय नामचे ते फार चतुर आहेत. आम्ही जेवढं जरी स्वतःला वैराग्यवान जरी समजून घेत असेल, जरी विषयांचा त्याग करत जर असेल, पण समोर जर तो विषय जर आला तर माणूस पहिल्यांदा मन ते भोगून टाकतो, मग शरीराकडे त्याची प्राप्त करतो. खेळ खेळता अग्नी लागला, तो न सावरे जैसा उदाला, तैसा इंद्रियाशी लळा दिला तो भला नाही. त्याच्याने आमचं स्वहित होत नाही. बादशाहच्या समोर बिरबलाला निमंत्रण पाठवलं भेटायला या भाऊ. बिरबलाला बोलवल्याच्या नंतर बिरबल आला. बिरबल आल्याच्या नंतर अकबराचं जेवण चालू होतं. आणि पूर्वीचा काळ लाईट नव्हता, दिव्याच्या प्रकाशामध्ये. पण आश्चर्य एवढं होतं की बादशाहच्या जवळ मांजर होतं आणि मांजराच्या डोक्यावरती दिवा होता आणि दिव्याच्या प्रकाशामध्ये अकबर बादशाह जेवत होता. अकबराने सांगितलं, बघ म्हणे बिरबला, आश्चर्य बघण्यासाठी मी तुला बोलवलं म्हणे. नि काय आश्चर्य म्हणे, बघ मांजराच्या डोक्यावरती दिवा आहे, त्या दिव्याच्या प्रकाशात मी जेवण करतोय म्हणे. आश्चर्य नाही का? आता बिरबल येतो. बादशाह जरी मूर्ख जरी असला, पण आजच्या काळामध्ये पिय जर हुशार असला तर काही गोष्टी चांगल्या सुरळीत चालतात. बिरबलाने दुसऱ्या दिवशी म्हणे, महाराज आज मला काही बोलायचं नाही, त्याचं उत्तर मी उद्या देईन. बिरबलाने दुसऱ्या दिवशी उंदीर धरून आणला आणि उंदीर धरून आणल्याच्या नंतर अकबर बादशाह जेवण करत होता, मांजर जवळ होती, तिच्या डोक्यावरती दिवा होता. मला सांगा तुम्ही आता, बिरबलाने उंदीर खिशातून काढला आणि तिच्या समोर फेकला, मांजर किती तास शांत बसेल? बोला आवा बर, किती मिनिट शांत बसेल? बरं, किती सेकंद शांत बसेल? पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, मला इथंच थांबायचं. तसे इंद्रियांचे महाराज, ज्यांनी आतापर्यंत इंद्रियाचे लळा पाळले, आतापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा अहितच झालाय. तुम्हाला एक बोलू का? जीव त्याला म्हणायचं की इंद्रियांच्या ताब्यात आहे, आणि संत त्यांना म्हणायचं की जे इंद्रिय ज्यांच्या ताब्यात आहे. लक्षात घ्या, आमचं जीवन परदोष चिंतनाने आमचं जीवन सुलभ होणार नाही किंवा आमचं भलं होणार नाही. विषय चिंतनाने आम्हाला आमचं जीवन परिपूर्ण होणार नाही. आमचं हित जर कशाने होत जर असेल तर ते भगवत चिंतनाने प्राप्त होईल. विठाला विठाला कशाने होईल? तर तुकोबराय सांगतात की हितते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे किंवा एकविध.
आमचं बल होईल तर ते चिंतनानेच बल होईल. आमचं बल होईल तर भगवंताच्या चिंतनानेच बल होईल. बाकी दुसऱ्याने आमचं बल होणार नाही. चला, नाथ महाराजांना विचारा, भगवंताच्या नामाचं चिंतन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्यामध्ये फळ पाहिजेत का, लाभ पाहिजेत का? साधकांनी प्रश्न केला की महाराज आम्हाला लाभ पाहिजेत, पण लाभ काय होईल मला सांगा. बरं का, नाथ महाराजांना प्रश्न विचारला म्हणे संपूर्ण विश्वाला खाणारा जो काळ आहे, संपूर्ण विश्वाला ग्रासणारा जो काळ आहे, पण भगवंताचं चिंतन केल्याच्या नंतर जो संपूर्ण विश्वाला ग्रासणारा काळ, भगवंताचं नाम ऐकल्याच्या नंतर तो पळून जातो. भक्त भरू हरी राम बाता बरी हरी राम माने किंवा राम नामी. मला या ठिकाणी नाथ महाराजांचं प्रमाण सांगायचंय. एका जनार्दनी वासुदेव चिंतिता, यमे काळ दूत पळती नाम ऐकता. चिंतन हा शब्द विषय आपला महत्वाचा आहे. नाथ महाराजांना विचारा, कौनाथ महाराज, संपूर्ण विश्वाला खाणारा जो काळ आहे, पण भगवंताचं चिंतन केल्याच्या नंतर तो काळ आमच्यापासून लांब जाईल का? नाथ महाराज सांगतात की हो जातो. का? नामे किंवा काळे पळती नाम ऐकता. भगवंताचं नामाचं चिंतन केल्याच्या नंतर संपूर्ण विश्वाला खाणारा जो काळ आहे तो लांब जातो. यम धर्म सांगे दूता, यम धर्म सांगे शिवा यमे काळ दूतन नामक ऐकता. माझा इथं मुद्दा येत आहे. एका जनार्दनी वासुदेव चिंतिता, भगवंताचं चिंतन केल्याच्या नंतर संपूर्ण विश्वाला खाणारा जो काळ आहे तो लांब पळतो. पहिला फायदा. दुसरा फायदा, आपल्या जीवनामध्ये येणारे जे विघ्न आहेत, आपल्या जीवनातले विघ्न नाहीशी बाबा असं जर वाटत जर असेल तर तुकोबरे सांगतात की भगवंताचं चिंतन करा. नामाचा चिंतने
नामाच्या चिंतनेन 12 वाटा पळती विघ्ने. भगवंताच्या नामाचं चिंतन केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये असणारा विघ्न ते नाहीस होतं. दुसरा फायदा. तिसरा फायदा माझ्याकडे जास्त थोडस ध्यान आकर्षित आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका. तुकोबाराय सांगतात, आमचं जीवन धन्य जर व्हावं असं जर वाटत जर असेल तर आमचं जीवन चिंतनामध्ये गेलं पाहिजे. चिंतने सर येतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. तर ऐका, माणूस संपूर्ण गोष्ट परिपूर्ण आहे, पण त्याचा काळ धन्य असेल असं काही नाही. लक्षात घ्या, लक्ष देऊन ऐका थोडस. माणूस भौतिकतेनं मोठा असेल, बलवान असेल, माणूस ऐश्वर्याने मोठा असेल, माणूस सत्तेने मोठा असेल, माणूस संपूर्ण गोष्टी स्तराकडून मोठा असेल, पण माणसाचं जीवन धन्यच असेल असं काही. पण तुकोबाराय सांगतात की आमचं जीवन आम्हाला धन्य जर व्हावं असं जर वाटत जर असेल तर आमचं जीवन, आमचा काळ हा चिंतनामध्ये गेला पाहिजे. याचा फायदा काय? सुक्ते रामृते कालमने वेदांत चिंते दद्यात नाव सरम किंचित कामाधीनान मनागती. सुक्ते जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत माणसाने भगवंताचं चिंतन करावं एक. आणि अमृते माणसाला जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत माणसाने भगवंताचं चिंतन करावं दोन. हे केल्याने काय होईल? ऐका, हे केल्याने काय होईल? दद्यात नाव सरम किंचित कामाधीनान मनागती. भगवंताचे गुणानुवाद जर कानाने जर ऐकला तर कानातून विकार आज जाऊ शकत नाही. म्हणून भगवंताचं चिंतन करायचं एक. आपल्या डोळ्यातून विकारी दृष्टी किंवा पदार्थ किंवा वस्तू आपल्या डोळ्यातून आज जाऊ नये, जेणेकरून आमचे विकार जागृत होऊ नये याकरता भगवंताचं स्वरूप पाहावं. फायदा दोन. भगवंताने जर आम्हाला मुख जर दिलेलं असेल तर त्याने जर भगवंताचं चिंतन जर केलं तर अपशब्द आमच्या जीवनामध्ये घडणार नाहीत, आणि घडल्या न कारणामुळे आमच्या जीवनामध्ये पाप आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्पर्श करू शकणार नाही. म्हणून भगवंताचं चिंतन करावं. तीन. विठाला विठाला. सुक्ते माझी लिंक कळतील तुम्हाला. सुक्ते म्हणजे जोपर्यंत आम्हाला झोप येत नाही तोपर्यंत भगवंताचं चिंतन करायचं एक. अमृते माणसाला जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत भगवंताचं चिंतन करायचं दोन. ऐका, काही गोष्टीचे ठराविक काळ आम्हाला आमच्या जीवनात भगवंताने दिलेले आहेत. त्या ठराविक काळामध्ये आम्ही आमचं जीवन जर सफल करू शकलो जर नाही तर आमचं जीवन मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी हीन पशु होईल. तुकोबारायांची भाषा. माणूस पण मनुष्य पण जर भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतं ठराविक काळामध्ये, ठराविक वेळामध्ये, आणि हे त्याची जर बाजू दोन्ही जर हुकली तर नाही तरी हीन पशु होईल. त्याचे जीवन पशु होते असं तुकोबारायांची भाषा आहे. म्हणून आमचं जीवन काय बर का, सर्वसामान्य माणूस चिंता करतो विषयाची, साधक चिंता करतो उद्धाराची, आणि संत महापुरुष जीवन सुखी किंवा समाधानी व्हावं म्हणून भगवंताचं चिंतन करतो. तीन. लक्षात घ्या. नित्य उठून या खावयाची चिंता, आपुल्या हितांना विषय. त्याला असं वाटतं की मी काय खावं आता, ही चिंता आहे. काही मंडळीला असं वाटतं काय काय खावं ही चिंता आहे, काही मंडळीला असं आहे की काय खावं ही चिंता आहे. साधकाले चिंता भगवत प्राप्तीची, पुसावेसी हिची वाटी जे जे भेटी तयासी. देवा कृपा करील देवा कृपा करील
संसारिकाला चिंता आहे, नित्य उठून या खावयाची चिंता, बाकी दुसरी कशाची नाही. माणूस नित्य चिंता करतो संसाराची, फळ दुःख आहे. आणि संत महापुरुष चिंतन करतात, फळ सुख आहे. तर बोला, आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुख पाहिजेत की दुःख पाहिजे? चला बोला, सुख पाहिजेत. अंगीकार आम्ही कशाचा केलेला आहे? दुःखाचा. आणि संत महापुरुषांनी चिंतन केलं, परिणाम काय? सुखाचा आहे. आणि ज्या स्वप्नात सुद्धा दुःख नाही माई बाबा. आम्ही आमच्या जीवनामध्ये दुःखाचा संग केला म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. तुम्हाला एक बोलू का? जो संसार आम्हाला कधी सुखच देऊ शकत नाही, त्या संसाराकडून आम्ही सुखाची अपेक्षा करतो. चला बोला, संत महापुरुषांच्या दृष्टिकोनात संसार जन्मालाच आला नाही तर तो सुख देईल कसं, मला सांगा. चला, मुलाचं शिक्षण झालं, मुलगा मुंबईला गेला शिकायला, धावपळीत सांगतो. आता शिक्षण झाल्याच्या नंतर आपल्याकडे व्यावहारिक पद्धत आहे, दोनाचे चार हात करून द्यायचे. दोनाचे चार हात झाले, घाईगडबडीने झाले, दृष्टांतात लवकर लवकर करावे लागतं. घाईगडबडीने लग्न झालं, दोघांना संसार करण्यासाठी मुंबईला गेले. मुंबईतला संसार म्हणजे 10 बाय 10ची खोली. भाऊ, मुंबईमध्ये सध्या एवढी गर्दी, बाबासाहेब महाराज इंग्रजीच्या शब्दामध्ये सांगायचं ठरलं तर कुत्र्याला शेपटी उभी हलावी लागते, आडवी जर हलवली तर दुसऱ्याला धक्का लागतो. लक्षात आलं तुमच्या? एवढी गर्दी आहे. दोघांचा संसार सुरू झाला. लग्नाला 6 महिने सुद्धा झाले बरं का. बायको म्हणाली, एक दिवस सुट्टी होती, म्हणे का तुम्ही मला फिरायला घेऊन गेले नाही, 6 महिने लग्नाला झाले, काही हाऊसमौस आहे की नाही मला काही? लोक जीवाची मुंबई करण्यासाठी पानवून मुंबईला जातात का? आणि आपण मुंबईत असून सुद्धा आपली हाऊसमौस होत नाही. मुंबई पाहिजे म्हणे मला. फिरायला गेले, शॉपिंग केली, सगळं केलं, जेवण करून घरी आले. घरी येता येता 8 वाजले. आता बायकोच्या मनासारखं वागल्याच्या नंतर ती एवढी आनंदी होते, मला काही जास्त काही सांगायला लावू नका आता, कारण माझं लग्न झालेलं आहे. मला फक्त सुख फक्त स्टेजवरच उभं राहिल्याच्या नंतर वाटतं. जय बायको मूड मध्ये आली, म्हणे बा म्हणे 6 महिने लग्न झाले, आताशी तुम्ही घेऊन गेले फिरायला. दोघांचं आनंदी जीवन, गप्पा सुरू झाल्या. म्हणे का ग, आपल्या लग्नाला 6 महिने झाले, भगवंताने जर आपल्यावरती कृपा जर केली, आता आपल्या एखादा मुलबाळ जर दिलं, आपल्या 10 बाय 10च्या खोलीतला संसार, 3 बाय 4चा पलंग, त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण तिथंच आहे, तो झोपण कुठे म्हणे बाबासाहेब? ती खेड्यातली होती पण हुशार होती. ती म्हणाले तुम्ही 1 फूट तिकडे सारखा, मी 1 फूट तिकडे सारखेन, म्हणजे दोघांच्या याच्यामध्ये 1 फूट जागा राहील, आपलं बाळ तिथं झोपेल. पण अति परिचयात अवज्ञा होते असं म्हणतात शास्त्राचे विधान. तर बोलता बोलता त्यांचा एवढा आनंद गगनात मावेना, एवढा आनंद गगनात मावल्याच्या नंतर तो सहज म्हणाला, म्हणे का भगवंताने जर आपल्यावरती डबल कृपा केली आणि भगवंताने जर आपल्याला जुळं जर दिलं तर ते झोपून कुठं सांगा? ऐकताय तुम्ही? ती म्हणाले मी अगोदरच बोलले की तुम्ही 1 फूट तिकडे सारखा, मी 1 फूट इकडे सारखते, एक बाळ आपल्यामध्ये झोपेल. भगवंताने डबल कृपा केली ना आपल्यावर जुळे जर दिले तर मी आणखी 1 फूट तिकडे सारखा, मी 1 फूट आणखी इकडे सरकते. भावनेच्या भरामध्ये जो सरकता खाली पडला. खाली पडल्याच्या नंतर त्याचा कमरेचा हाड मोडलं. मला दवाखान्यात त्याला न्यायला वेळ नाहीये, माझा दृष्टांत मला पुरा करायचा आहे. मला उत्तर द्या तुम्ही, आता खरं सांगा, पलंगावरून खाली पडल्याच्या नंतर त्याचा कमरेचं हाड मोडलं, ते झालेल्या मुळामुळे मोडलं का न झालेल्या मुलामुळे मोडलं? सांगा अशोक मामा. म्हणजे तुमच्यावर नका घेऊ. झालेल्या मुलामुळे मोडलं का न झालेल्या मुळे मोडलं? न झालेल्या मुळे मोडलं. मग आता न झालेल्या मुलामुळे जर कंबर मोडत जर असन तर झालेल्या मुळे यात कसला आशय? सुखाचा विचार सुखाचा
न झालेल्या मुळामुळे जर कंबर जर मोडत जर असेल तर झालेल्या मुळे जर मोडत जर असेल त्यात काय आश्चर्य? संत महापुरुषांच्या दृष्टिकोनात संसार जन्माला आलाच नाही, सुख भेटेल कसं मला सांगा तुम्ही? मग माणूस सदैव चिंता करतो ती संसाराची, आणि संत महापुरुष चिंतन करतात ते भगवंताचं. ऐका, आपल्या जीवनामध्ये संसाराची चिंता करतो म्हणून फळ दुःख आहेत, आणि संत महापुरुष आपल्या जीवनामध्ये चिंतन करतात म्हणून ते सुख आहेत. कारण भगवंताचं चिंतन हे सुखकर आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये तुकोबारा सांगतात की व्यवहारच सुखाचा केला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. म्हणून आम्हाला आमचं जीवन जर धन्य जर बनायचं जर असेल तर आमचं जीवन कशाने शोभून जर दिसत जर असेल तर ते भगवत चिंतनाने. कहो तुकोबारा आहे, जर भगवत चिंतनाने किती फायदे होतात तर तुकोबारा सांगतात की एक फायदा होत नाही, अवघे लाभ होती काया चिंतने, 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 अवघे लाभ होती काया कशाने? एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. चला, तुम्हाला अंतकरणावरती दगड ठेवून एक वाक्य बोलतो, लक्षात घ्या. एक वेळेस भगवंत आम्हाला फसू शकेल पण भगवंताचं नाम आम्हाला कधी फसू देणार नाही. लक्षात घ्या. काय कीर्तन संपल्याच्या नंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे ना, जरा टाळी वाजव जरा. विठाल विठाल. एक वेळेस आम्हाला भगवंत फसू शकतो, एक वेळेस आम्हाला भगवंत फसू शकतो पण भगवंताचं नाम आम्हाला फसू शकत नाही. असे कित्येक उदाहरण आहे पुराणामध्ये. मला त्याला जास्त वेळच द्यायचं नाही, पण भगवंताचं नाम आम्हाला आतापर्यंत फसू देणार नाही, कारण ते लाभदायक आहे म्हणून. चला, आम्हाला आमच्या जीवनामध्ये संकट निरसन करायचं जर असेल, तयाच्या चिंतने निरसेल संकट अंतरा दुर्गाट भवशु. आम्हाला आमच्या जीवनामधले जर संकट निरसन करायचं असेल तर भगवंताचं चिंतन आम्हाला आमच्या जीवनाला करावं लागेल. चला, द्रौपदी मातेचा वस्त्र हरण करण्याच्या वेळेस वस्त्र हरण सुरू झालं. द्रौपदी मातेने सर्वांना विनवणी केली. ऐका, सर्वांना विनवणी केल्याच्या नंतर एकही भाऊ धावून आला नाही. आपले 5 पती आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत, पितामह भीष्माचार्य आहेत, कुलगुरु कृपाचार्य आहेत, समोर राजा धृतराष्ट्र बसलेले आहेत. तुम्हाला एक बोलू घ्यायच्या पुढे, जो राजा आपल्या प्रजेमध्ये आपल्या सभागृहामध्ये आपल्या समोर एखाद्या स्त्रीची जर अब्रू जर जात जर असेल तर तो राजा म्हणायचा अधिकाराचा नाही. लक्षात घ्या. आणि आज आमच्या भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये आजही स्त्रीची अब्रू आजही लुटताना कमी होत नाही. ज्या वेळेस धृतराष्ट्र आंधळा होता, आताचे धृतराष्ट्र डोळसे. विठाला विठाला. शासन भरसभेमध्ये द्रौपदीला नग्न करतोय, पण कोणाची हिंमत होत नाही समोर जाण्याची. अशा वेळेस द्रौपदी मातेने सर्वांचा दावा केला, पण अशा वेळेस कोणी धावून नाही आलं. भगवंताची विनवणी केली. आणि काय 1966 मध्ये गायलेले गीत आहे महाराज, फार सुंदर गीत.
त्याचा आशय मला तुमच्या समोर ठेवायचं व्यक्त गीत म्हणणं माझा उद्देश नाही. त्याचं असं म्हणणं आहे, कसमे वादे प्यार वफा सब थक गया, बात है बातों का क्या, कोई किसी का नहीं ये झूठे, बातों है बातों का क्या, कसमे वादे प्यार वफा सब, बात है बातों का क्या, होगा मसीहा सामने तेरे, होगा मसीहा सामने तेरे, फिर तू न बच पाएगा, तेरे सामने तेरे होकर तुझको ही आग लगाएगा, आसमान में उड़ने वाले, आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमे वादे प्यार वफा सब, बातें हैं बातों का क्या. त्या काळचं गीत आहे. एकदा की आपल्यावरती वेळ आली, दुसऱ्याच्या संकटामध्ये आम्ही धावून जाऊ शकतो, पण आपल्या संकटावरती आपल्यावरती संकट आलं की आपल्याकरता कोणी धावून येत नाही. द्रौपदी माते भगवंताला विनंती करते, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ए भगवंता कुठे आहे तू? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. सकया वेळ का सकया लागीला दिनाला कबीले सांभाळे आपुले, दिनाला कबीले सांभाळे आपुले. भगवंतावरती एकदा ती जबाबदारी देऊन टाकली की आपलं कोणी नाही एकदा सिद्ध झालं, आणि भगवान परमात्मा सोडून आपलं दुसरं कोण नाही. एकदा द्रौपदीने निश्चय केला, आणि निश्चय केल्याच्या नंतर भगवंताला आरोळी दिली, गोठे गुंतला द्वारकेच्या राय वेळ काय सकाळ लाविलेसे. भगवान परमात्मा त्वरेने आला. मी प्रमाणात वेळ घेत नाही. भगवान परमात्मा त्वरेने आला. दुःशासन साडी ओढत होता, पण भगवान परमात्मा साडी सुरूप झाले. सारी बिच या नारी ती की या नारी बिच सारी ती शेवटपर्यंत दुःशासनाला कळालं नाही. मग मला सांगा तुम्ही, हा कशाचा प्रभाव आहे? तर हा चिंतनाचा प्रभाव आहे. विठाला विठाला नाथ महाराज सांगतात, तुम्हाला तुमच्या जीवनातली जर काळाची जर भीती जर घालवायची जर असेल तर एका जनार्दनी वासुदेव चिंतिता एक. आमच्या जीवनातले संकट नाहीसर करायचं जर असेल तर तुकोबाराय सांगतात की तयाच्या चिंतने निरसन संकट 2. आमच्या जीवनातले विघ्न नाहीसे करावीसे असं जर वाटत जर असेल तर नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने 3. आमचं जीवन जर धन्यतेला प्राप्त करायचं जर असेल तर तुकोबाराय सांगतात की चिंतने सरे तो धन्य धन्य काळ 4.
आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर स्थिर व्हायचं जर असेल तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये चिंतनच करावं लागेल. काळ सारावा चिंतन. मग याच्या उलट मी तुम्हाला आता हे करतो, मला अभंगात प्रवेश करायचा बरं का. तव जगत पुरुष तुकोबा साधकांनी महाराजांना प्रश्न विचारला, आतापर्यंत भगवंताने ज्यांनी ज्यांनी भगवंताचं चिंतन केलं त्यासाठी काय केलं. मी अगोदर तुम्हाला ते उदाहरण सांगितलंय. तुकोबाराज सांगतात की त्याने काय केलं नाही. अभंगाचं प्रथम चरण. आम्ही जाचा दास, आम्ही जाचा दास, काय नोहे केले, 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 नोहे केले, काय नोहे केले, काय साधकांना उत्तर देऊन टाकले की त्याने काय केलं नाही हे मला सांगा तुम्ही. काय हा जो शब्द आहे ना भाऊ, हा स्वसिद्धांत वाचक आहे या अभंगातला. काही शब्द आश्चर्यकारक असतात. काय हा शब्द काही ठिकाणी आश्चर्यकारक वापरला जातो. एमपीसी युपीसी मध्ये आलेला प्रश्न आहे बर का. आश्चर्यकारक काय म्हणता टुडिंग शब्दाची. एक बाई एमपीसी युपीसी मध्ये आलेला प्रश्न आहे. एक बाई एका तासामध्ये 25 पोळ्या करते तर 5 महिला मंडळी एका तासामध्ये किती पोळ्या करतील. ऑप्शन आहे का. ऑप्शन सांगा उत्तर द्या. ए 100, बी 200, सी 300, डी काहीच नाही. जे योग्य उत्तर देईल माझ्याकडून 1 रुपये बक्षीस मी त्याला देईन. ना एक बाई जर एका तासामध्ये जर 25 पोळ्या जर करू शकते तर 5 महिला मंडळी भाऊसाहेब एका तासामध्ये किती पोळ्या करते. 100 का 200 का 300 का काहीच नाही. तुमचं काय मत आहे. तुमच्या ठरवतो पण तुम्ही या काय हा शब्द मी तो वापरला आश्चर्यकारक आहे. या मूळ प्रश्नाचा उत्तर आहे काहीच नाही. मला सांगा तुम्ही आता 4 बाया 5 बाया एकत्रित आल्यानंतर खरंच काम करतील असं तुम्हाला वाटतं का. काय हा शब्द आश्चर्यकारक आहे. काय हा शब्द खेदवाचक आहे. कुठे कुठे वापरला जातो. काय म्हणता काही काय हा शब्द आनंदवाचक आहे. या तुम्ही सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहाला अखंड 24 तास भजन चालू असतं. आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो. काय तो आनंद आहे.
काय हा शब्द आनंदवाचक. आणि या ठिकाणी जगद्गुरु श्री तुकोबारायांनी काय शब्द वापरला, सिद्धांत वाचक, स्वस्वरूप सिद्धांत वाचक. काय करत नाही हे सांगा, काय करतो हे नका विचारू, काय नाही करत हे सांगा. काही प्रश्न फार गमतीचे असतात आणि उत्तर तिथले तिथे असतात. पार्वती मातेने भगवान शंकरांना प्रश्न केला, जे तर भवानी प्रश्न करू चमत्कार. मग महादेवानी उत्तर दिलं, जे तर हरू मनी नेनी जे का दैवी स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीच्या गीता तत्व. हा प्रश्न आहे. काही काही वेळेस काय या शब्दाला फार वजन असतं. काही हा शब्द खेदवाचक आहेत. काय म्हणता तुम्ही? अरे गावामध्ये त्याची सारखी परिस्थिती चांगली नव्हती, मुलाबाळांनी दारूच्या व्यसनामध्ये संपूर्ण गोष्टी हे झाल्या, आणि आता तुम्ही एक शब्द माझ्या कानावरती काय म्हणता? खेदवाचक. काही शब्द निर्वाचक असतात, त्याचं विवेचन शब्दाने होत नाही. म्हणून तर तुकोबारे सांगतात की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय हा शब्द निर्विवाचक आहे, शब्दाचं कमी पडतात. आणि काय तुकोबारांनी हा शब्द वापरला, काय हा शब्द काय होतो, स्वसिद्धांत वाचक. याच्या पुढे दुसरा काही अर्थ लागू शकत नाही. चला, न्यायशास्त्र आहे, 2 मिनिटात तुमच्या समोर ठेवतो. स्पष्ट नापेक सुधीचा अर्थ करत असताना शब्द पहा आबा 1. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द आणि प्रकरण पहा 2. आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ शब्दाचा अर्थ करत असताना शब्द, प्रकरण आणि मागचे पुढचे विषय पाहून अर्थ करा नंबर 3. विठाला विठाला. स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द पहा 1. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. तुकोबारायांनी स्पष्ट मागणी मागितली. कशाची मागणी मागितली? कशाचा विसर पडावा? देहाचा. स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द आणि प्रकरण पहा. आता तुझं तारीले तर तारी किंवा तारी मारी. भगवंताला शरण गेला आणि शरण गेल्याच्या नंतर साधक म्हणतो, देवा तुला आता तारायचं तरी तुझ्याच हातात आहे, मारायचं तरी तुझ्याच हातात आहे, मी तर काहीच ठरवत नाही, काय करायचं ते तू कर. आता मला सांगा, तुम्ही हातामध्ये दोघांचे शस्त्र आहेत आणि शस्त्र दोघांच्या डोळ्यात एकमेकाला बघितल्याच्या नंतर रक्त होतं आणि रणांगणामध्ये युद्ध सुरू झालं. दोघांच्या हातामध्ये तलवारी आहेत. युद्ध सुरू झालं, काही काळ युद्ध चाललं. चालता चालता एखादे तलवार खाली गळून पडले, तुटते आणि तुटल्याच्या नंतर तो विचार करतो की आता माझा मृत्यू निश्चित स्वरूपात आहे, आता मला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. तो 2 हात जोडतो आणि गुडघ्यावरती पाय टेकून बसतो. आता मला सांगा तुम्ही, त्याच्याविषयी डोळ्यामध्ये रक्त ओतल्याच्या नंतर हातामध्ये तलवार आहे, वर केलेली आहेत, आणि जर त्याच्या मानेवर जर चालवली तर काही क्षणात शिर धडापासून वेगळे. आणि अशा स्थितीमध्ये तो हात जोडून गुडघ्यावरती पाय टेकून बसतो. अशा वेळेस त्याने त्याच्यावरती आघात करावा का करू नये? भाऊसाहेब काय वाटतं तुम्हाला? करू नये. म्हणजे प्रकरण मागच्या पुढचे शब्द प्रकरण पहा नंबर 2. आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द, प्रकरण आणि मागच्या पुढचे अर्थ बघून नंबर 3. चला, एक मुलगा हॉटेलमध्ये जेवायला गेला, सुशिक्षित बेकार. आता सध्या सुशिक्षित आहे आणि बेकार आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेला. जेवायला गेल्याच्या नंतर जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर 2 चमचे त्याने घेतले आणि त्याच्या बॅगमध्ये ठेवले. नारायण भाऊ दृष्टांत फार गोड. ते बघितलं मॅनेजरने. मॅनेजर आला, म्हणे का रे बाबा, सुटबुट घातलेला आहेत, चांगली पर्सनॅलिटी आहेत, मराठी शब्द पर्सनॅलिटी, मराठी शब्द चांगला शिकलेला सवरलेला आहे. 2 चमचे तू चोरी केली म्हणे, तुला काही पडतं का? तो मुलगा म्हणाला, मॅनेजर साहेब मला बोलू नका, मला बोलायचं का तुमचा काय अधिकार नाही. मग अरे चोरी केली तू, तुला नाही बोलायचं, मग कोण बोलायचं कोणाला? म्हणे बोलायचं तर माझ्या डॉक्टरला बोलायचं म्हणे. काय बोलायचं?
ते काय म्हणे, जेवणानंतर 2 चमचे घेणे. मी खाली बसू का आता? औषध शब्द जिथे जरी लिहिलेला नसला तरी मागचे पुढचे अर्ध बघून तो अर्ध पूर्ण करायचा असतो, त्याला न्यायशास्त्र असं म्हणतात. विठाला विठाला या ठिकाणी काय शब्द वापरतात जगद्गुरु श्री तुकोबाराय? काय नव्हे केले तुकोबाराय सांगतात की एका चिंतिता विठ्ठल. मला तुम्ही सांगा, खरं प्रामाणिक सांगा, मी सुद्धा प्रामाणिकच बोलतोय. 25 लाखाचं आपलं घर आहे, बंगला आहे. घरामध्ये खरंच सुख जर वाटत जर असतं तर तुम्ही इथं भजनासाठी आले असते? खरंच सांगा. भगवंताच्या नामामध्ये जर सुख जर असतं तर अशांत असणाऱ्या संसारामध्ये आम्ही रमरमान झालो असतो? नसतो. ऐसे माझे नाम घोषे नाही करते विश्वाची दुःखे, अवघी एकाची माव सुखे दुमदुमीत भरले. ज्ञानोबारांनी विचार. ज्ञानोबाराय सांगतात की भगवंताचं नाम सुख स्वरूप आहे. भगवंताचं नामस्मरण दुःख हलकं करतं. म्हणू का थोडस? अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम भलेने आजा हौसला हार न जाऊं. ओ शाम आजा, तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे हार हरावो ना. तीनों बाण के दारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन है जो मेरी बाह पकड़ ले जावे. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन है जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा बाबाचं भजन आहे. माझे गुरुबंधू म्हणत असतात नेहमी, मला काही गाण्याचा नाद नाही, रागाचं ज्ञान नाही, पण ऐकून ऐकून सद्गुरूंच्या कृपेने म्हणतो. भगवंताच्या नावामध्ये सुख आहे, भगवंताच्या नावामध्ये दुःख हरण्याची सामर्थ्य शक्ती. म्हणून तुकोबाराय सांगतात की काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. असं असणारं भगवंताचं नाम, भगवंताने संत साधू महापुरुष एकत्रित आले आणि सारभूत तत्व भगवंताचं नाम शोधून काढलं. आणि सारभूत असणारं भगवंताचं नाम काय करतं तर भवसिंधू असणारा दुर्गड संसार पार करतं. अभंगाचं 2रं चरण. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे
नामाचं सार आम्ही भगवंताचं नाव शोधून काढलं आणि शोधून काढल्याच्या नंतर ते दुर्गट असणाऱ्या बहुसंसारातून तारक असणाऱ्या भगवंताचं नाम आहे. म्हणून उत्तमाही उत्तम सर्व आहे वरिष्ठ नाम श्रेष्ठ श्रेष्ठ तिन्ही लोक किंवा गगनावनी वाढ नाम आहेत असं असणारं भगवंताचं सारभूत तत्व निवडून काढलं. संत महापुरुष एकत्रित आले आणि एकत्रित आल्याच्या नंतर सर्व जे साधन आहेत ते कलियुगामध्ये पांगळे झाले असं म्हणता येईल. मग याच्यामध्ये भक्ती मार्ग श्रेष्ठ सांगितला. तुमच्या आमच्या उद्धाराकरता नामस्मरण करायचं त्यांनी सांगितलं. म्हणून काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार सर्व साधनांमधले असणार सार सारासार विचार करा उठा उठी किंवा सार 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 विठोबा नाम तुझे तुका म्हणे आहे ऐसा श्रेष्ठाचार नाम एक सार विठोबाचे. काय शेवटचा दृष्टांत सांगू एवढा थांबू. देवाचे दानवाचे आणि मानवाचे युद्ध भांडण झाले. महर्षी वाल्मिकींनी करोडो श्लोक तयार केले होते. बाबासाहेब भाऊ आता भांडणं सुरू झाले का? राक्षस म्हणायचे श्लोक आमचे, देव म्हणायचे श्लोक आमचे आणि मानव म्हणायचे श्लोक आमचे. श्लोक कुठं भांडण पूर्णतेला जाईना. तिन्ही देव तिन्ही पदार्थ विष्णूकडे गेले म्हणे आमचे भांडण मिटून द्या. भगवान सांगितलं त्यांनी आमच्याकडून मिळवणे शक्य नाही, तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा. ब्रह्मदेवाकडे गेले. कोण? देव दानव आणि मानव. देवाकडे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडून शक्य नाही, तुम्ही भगवान शंकराकडे जा. भगवान शंकराकडे जा म्हणल्याच्या नंतर तिन्ही देव दानव मानव भगवान शंकराकडे गेले. त्यांनी सांगितलं की आम्ही आमचे तोंड आपटून आम्ही सर्व ठिकाणून आलो. आता आमचा निभव फक्त तुमच्या पशीच होईल. आता आमचे भांडण फक्त एवढे मिटवा. आणि काय भांडण आहे म्हणजे महर्षी वाल्मिकींनी कोटी करोड श्लोक निर्माण केले आणि त्याच्यामध्ये आमचे वाद सुरू झाले की नेमके श्लोक कोणाचे. देव म्हणतात हे आमचे, मानव म्हणतात हे आमचे आणि दानव म्हणतात हे आमचे. आता तुम्ही जर सर्व ठिकाणाहून जर तुम्ही जर तोंड आपटून येत जर असेल आणि तुम्हाला जर भांडणच मिटवायचे जर असेल, मी जसं सांगेन तसं तुम्हाला ऐकावं लागेल. व्यवहाराची पद्धत आहे. भांडण जर मिटवायचं जर असेल, एखादे मध्यस्थी माणूस जर सांगत असेल, मी जसं सांगेन तसं ऐकावं लागेल, तर त्या गोष्टीचा अर्थ चांगला होतो, नाही तर व्यर्थ होतो. तिकडं नाही सांगितलं की आम्हाला मान्य. बर, करोडो श्लोक आहेत, 100 कोटी श्लोक ते वाटायचे. माझं गणित कच्च आहे, आता मला थोडस मदत करा अण्णा. भगवान शंकरांनी 30 कोटी श्लोक देवांना दिले, 30 कोटी श्लोक मानवांना दिले, 30 कोटी श्लोक दानवांना दिले. खाली किती राहिले? मोठ्याने बोला महाप्रसाद नंतर. 10 कोटी. 3 कोटी श्लोक देवांना दिले, 3 कोटी श्लोक मानवांना दिले, 3 कोटी श्लोक दानवांना दिले. खाली किती राहिले? 1 कोटी. 30 लाख श्लोक देवांना दिले. बरोबर बोलतो मी? आता तुम्ही सगळे लाखांना पैसे मोजणारे माणसं. 30 लाख श्लोक मानवांना दिले, 30 लाख श्लोक दानवांना दिले, 30 लाख श्लोक देवांना दिले. खाली किती राहिले? 10 लाख. तोंडाने बोला, मला आता आकडा समजणार नाही. किती राहिले? 10 लाख. 3 लाख देवांना दिले, 3 लाख मानवांना दिले, 3 लाख दानवांना दिले. खाली किती राहिले? 1 लाख. बरोबर. 30,000 देवांना दिले, 30,000 दानवांना दिले, 30,000 मानवांना दिले. खाली किती राहिले? 10,000. 10,000 ना? 10,000. 3,000 देवांना दिले, 3,000 मानवांना दिले, 3,000 दानवांना. खाली किती राहिले? 1,000. 300 देवांना दिले, 300 मानवांना दिले, 300 दानवांना दिले. खाली किती राहिले? 100. गणित पक्क आहे तुमचं. 100 राहिले. 30 श्लोक देवांना दिले, 30 श्लोक मानवांना दिले, 30 श्लोक दानवांना दिले. खाली किती राहिले? 10. 10 बरोबर राहिले. 3 देवांना दिले, 3 मानवांना दिले, 3 दानवांना दिले. खाली किती राहिले? 1. अण्णा आता भांडण मिटवायचे, श्लोक तर 1 राहिला. 1 श्लोक जर देवांना दिले तर दोघांना नाराजी होती ना. कोणाविषयी?
देवाविषयी नाही, जो भांडण मिटवलंय त्याच्याविषयी आमची वाटली सारखी नाही केली बाजूला. तो एक श्लोक भगवान शंकरांनी विचार केला की हा भांडण तर आपल्याला मिटवायचे जमते भाऊ, हे मिटवायचं कसं. भगवान शंकरांनी विचार केला की हा श्लोक कशामधला आहे. तो श्लोक होता अनुष्टुप छंदातला. अनुष्टुप छंदामधील अक्षर असतात 32. आपली जी भगवद्गीता आहे, भगवंताने अर्जुनाला केलेला उपदेश 700 श्लोकांची गीता आहे. ते जेवढे 700 श्लोक आहेत ते संपूर्ण 32 अक्षरामध्ये गुंफलेले आहेत. वरचा टप्पा 16 आणि खालचा टप्पा मिळून इक्वल टू 32. 32 अक्षराचा एक श्लोक पूर्ण होतो. मग भोलेनाथांनी 10 श्लोक देवांना दिले, 10 श्लोक मानवांना दिले, 10 श्लोक दानवांना दिले. खाली किती राहिले? 2 राहिले. आता महादेवाने सांगितले तुमचे एवढे भांडणं मी मिटवले, याच्या बदल्यात मला हे 2 अक्षर देतात का? देव म्हणाले, दानव म्हणाले, मानव म्हणाले घेऊन टाका, घेऊन टाका म्हणे. आणि घेऊन टाका म्हटल्याच्या नंतर भगवान शंकरांनी कैलास राज्याचा त्याग केला, माता पार्वती सारख्या अर्धांगिनीचा त्याग केला, कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा सारख्या मुलांचा त्याग करून काय ज्ञानोबारांनी गोडवे दिली ज्ञानेश्वरी मध्ये. येण्याची क्षेत्राभिमाने राज्य त्यागीले विषाने, गुंतो जाणून या स्मशाने वास केला. संपूर्ण राज्याचा त्याग करून, अर्धांगिनीचा त्याग करून, मुलाबाळांचा त्याग करून स्वतः भगवान भोलेनाथ स्मशानामध्ये गेले आणि भगवंताचं नामस्मरण केलं. मला काय सांगायचंय, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचं असणार सार. याच्या पुढे बोलू का ना तुम्हाला. महादेवांची अवस्था कशी झाली? पुत्र वित्त कलत्र हे झाली आई स्वतंत्र, न म्हणे माझे पात्र विषाचे जैसे. विठाला विठाला जीव चिंता करतो संसाराची ऐका, आणि संत महापुरुष चिंतन करतात देवाचं. काय? बीज आणि भूस एकवट. ऐका, बीज भूस आणि एकवट उपनिता राये घनवट, ओढोटे फलकट जाणू आले, तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी. हे मूळ दाबा येते. ज्ञानोबाने सांगतात की संसार आम्हाला जर सोडायचा नाही हो, आतापर्यंत सांगणाऱ्यांनी संसार सोडला नाही, ऐकणाऱ्यांनी संसार सोडला नाही. सांगणाऱ्यांनी संसार, परमार्थाचा संसार करत करत माडे बंगल्या बांधले, आणि ऐकणारे सुद्धा कीर्तन ऐकत आहे, गाड्या बंगलीच बांधले. संसार कोणी सोडला मला सांगा तुम्ही. पण आसार असणारा संसार सोडायचं नाही, पण ज्याच्यातून सारभूत तत्व निवडायचंय ते ज्ञानी माणसं करतात, ते उपयुक्त आहे. म्हणून संसाराची चिंता करतो तो जीव, आणि भगवंताचं चिंतन करतात ते संत. म्हणून तैसे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. ज्ञानी माणसाची व्याख्या ही, आणि अज्ञानाची व्याख्या एकच मिनिटात सांगतो. निंदा मोटकी ऐकी आणि कपाळ धरुणी ठाके, स्त्री थेंब विरोणी वारे शिके चिखलू जैसा, तैसा मान अपमानी होय जो न कोणी उर्मिन साये, तयाच्या ठिकाणी आहे अज्ञान. ही भाषा फक्त आनंदच कळत. निंदा मोटकी ऐकी आणि कपाळ धरुणी ठाके, जो अज्ञान मनुष्याचं लक्षण आहे त्याला शास्त्रामध्ये मूर्ख म्हणलं जातं. पण शास्त्राने फार गोष्ट सोपी करून त्याला अज्ञानी हा शब्द दिला, कारण मूर्ख म्हटल्याच्या नंतर माणसाला राग येतो, म्हणून त्या ठिकाणी संवेदनी शब्द दिला अज्ञानी. अज्ञानीची व्याख्या काय? निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरून ठाके. आपल्याविषयी कोणी जर स्तुती जर केली तर माणूस खूप चांगला आहे, आपली निंदा जर केली तर कपाळाला हात लावून टाकतो. ज्ञानोबा सांगतात त्याची अवस्था कशी होती. ज्याप्रमाणे एका ढेकळावरती एखादा थेंब तुम्ही पाण्याचा टाका, तो जसा फुकतो ना, तसा अज्ञानी माणसाचा चेहरा फुकतो नाही. तैसा मान अपमानी होय जो कोणी उर्मिनस आहे. ज्ञानोबा सांगतात की अर्जुना, तयाच्या ठिकाणी आहे अज्ञान पुरे. चला, 2 सिद्धांत तुमच्या समोर ठेवले, अज्ञानी आणि ज्ञानीचे. मग संत महापुरुष एकत्रित आले, आणि एकत्रित आल्याच्या नंतर सर्व साधनाचे सार, भवसिंधू उतरी पार. मग योग याग तपे केले तयाने अमुपे. मग तुकोबारे सांगतात की हे योगाच्या पाठीमागे लागू नका, यागाच्या पाठीमागे लागू नका, तपाच्याही पाठीमागे लागू नका. मग तुम्ही काय करा? तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा.
विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार योग याग जपतपे केले तयाने अमुपे तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. येतामध्ये यात अवकाश धावत्या वेगामध्ये धावचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. प्रारंभ व्हायला थोडासा विलंब झाला. त्या अनुषंगाने 15 मिनिट मी पुढे गेलो, मला माफ करा याबद्दल. पण पहिला सुरुवातीचा काळ आहे, सुरुवात आहे, प्रारंभ आहेत. उद्या कोणी म्हणलं नाही पाहिजे की काल फक्त सुरुवातच करून दिली. थोडासा भगवंताचं चिंतन घडावं ही अपेक्षा आहे. फारच कीर्तन ऐकले आणि फारच कीर्तन केले म्हणून माणसाचा उद्धार होत नाही. एक सिद्धांत आपल्याला आपल्या जीवनामध्ये भेटला की आपल्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं. एवढे कधीही मानसिकता आपल्या अंतःकरणामध्ये तयार ठेवावी. मी आज जे कीर्तन केलं ते कोणाला पटो अथवा ना पटो, जस त्याचा बुद्धीचा विषय. माझ्यासमोर बसलेले अण्णा आहेत. एका ज्ञानवान माणसाने, एका आध्यात्मिक विचाराच्या माणसाने आपल्या मुलाच्या पाठीवरती त्यांनी शाने थाप टाकली की 100 माणसाने नाही चांगलं म्हणलं तरी चालेल, पण त्या क्षेत्रातल्या त्या व्यक्तीने आपल्या पाठीवर थाप टाकली. आपल्या जीवनाचा उद्धार झाला. ही खात्री मला माझ्या जीवनामध्ये आहेत. ज्ञानोबा सांगतात, एत जे जे मी बोले ते प्रभू तुमचेची शिकविले, या कारणे उदारीचे फुले आपण देवा. हे सारस्वतीचे कोड
तुम्हीच लाविले जे झाड तरी आता अवधानामृत वाढ शिंपोनी कीजे. ज्ञानोबराय सांगतात की अंतकरणामध्ये रूपी वेग रूपी रोपड जे तुम्ही लावलंय, निवृत्तनाथ दादांना प्रार्थना करतात, आता तुम्हीच पाणी घालायचं आणि त्याला तुम्हीच मोठं करायचं. आम्ही तुमच्यासमोर कितीही जरी चांगलं बोलत जर असलो तर पाठीमागे सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, हे आम्ही विसरू शकत नाही. हे आम्हाला खूप जाणवतं. म्हणून संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या अभंगावरती चिंतन माझ्या तोडके मोडके शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. असंच असेल अशी मी याची गाई काही देत नाही. माझ्यापेक्षाही विद्वान रत्न, विचाराचे सागर असे असणारे महाराष्ट्रामध्ये खूप तत्ववेत्ते मोठे आहेत. त्यांच्याही मुखातून चांगलं चिंतन, यापेक्षाही चांगला सुंदर चिंतन ऐकायला भेटेल. आज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी विराजमान आहे, म्हणून त्यांचं नाम महिमा आपल्यासमोर गायला आणि त्याचं काय महत्व आहे ते आपल्यासमोर ठेवलं. काय वस्तूचं वस्तुगत प्राप्त होण्यापेक्षा वस्तूचं ज्ञानगत प्रत्यक्ष होणे फार महत्वाचं आहे. मूर्तीत जरी तुम्हाला आम्हाला देव जरी आमची सामान्य भूमिका जरी दिसत असेल, पण त्याच्यामध्ये तत्व आहे. तत्व आम्ही सर्वसामान्य जीव त्याच्याकडे मूर्ती म्हणून बघतो, पण ज्ञानवान मनुष्य रूप आहे त्याच्याकडे तत्व म्हणून बघतो. म्हणून आपल्या समोर हनुमंतराय समोर एकूण पांडुरंग परमात्मा आहेत. आपल्या जीवाचं कल्याण व्हावं असं एक साधन आणि अलौकिक ठेवा आपण सर्व गावकरी मिळून या ठिकाणी करून ठेवले आहेत. आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला सांगता येईल की बाबाराव तुमच्यासाठी आम्ही फार मोठा ठेवा या ठिकाणी करून ठेवले आहेत. याकरता तुम्हाला दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. नाही पंढरीला जाता आला तर नका जाऊ, नाही वारी करता नका करू, पण दररोज नित्य नेमाने आपल्या गावात चक्कर 100% प्रत्येकाचा होतो. पण जरी नाही झाला प्रत्येक दिवशी, एकादशी दिवशी यायचं, भगवान पंढरीनाथांचं दर्शन घ्यायचं आणि एकच मागायचं. मला तुम्ही सांगा, आता आपण भगवंताकडे गेल्याच्या नंतर प्रार्थना सांगतो किंवा दुःख सांगतो, न सांगता तुम्हाला कळून येते अंतर. सगळ्या गोष्टी जर त्याला कळत जर असतील तर आपलं दुःख का व्यक्त त्याच्या समोर करायचं हा माझा हेतू असतो. त्याला संपूर्ण कळतं. आपल्या संसाराची जबाबदारी त्याला त्याच्यावरती जबाबदारी टाकून दिली. तो का म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी. नारायण आपल्या परमार्थाची साधन आहेत. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज, या संत महापुरुषांनी जी परंपरा आम्हाला आमच्या जीवनात दिलेली आहे, याकरता आमच्या उद्धाराकरता याच्यापेक्षा दुसरं साधन आम्हाला करण्याची आवश्यकता नाही. भगवंताचं नामस्मरण करावं. तो काय म्हणे, जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. मंत्र आहे चांगला आहे, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मळ. असे जर तुकोबारांची भाषा जर असेल तर आम्ही भगवंताचं नामस्मरण का करू नये असा प्रश्न माझ्या अंतःकरणामध्ये उपस्थित होतो. जेवढा वेळ भगवंताने आपल्याला दिला, फार अल्प आयुष्य मानव देह, भगवंताचं चिंतन करण्याकरता फार अल्प काळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त आहेत. कलियुगाची सुरुवात फार भयानक सुरू झालेली आहे. मी एका फार विद्वान व्यक्तीच्या मुखातून ऐकलं, मला त्यांचं नाव कदाचित मला आठवेना. त्यांचं असं म्हणणं आहे की कलियुगामध्ये एवढं वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे की कलियुग संपला म्हणे, संपला म्हणे. याचे काय उदाहरण म्हणे, जगन्नाथपुरीच्या मंदिरावर जर कळस जर खाली जर पडला तर असं समजायचं म्हणे की कलियुग संपण्याच्या मार्गावर आहे. कळस बहुत 3दा पडला. ध्वज कलियुग संपण्याची दुसरी चिन्ह म्हणे, जर जगन्नाथपुरीच्या जर ध्वजावरती जर गिधाड पक्षी येऊन जर बसला तर ही कलियुग संपण्याची दुसरी चिन्ह आहे. त्या ध्वजावरती गिधाड सुद्धा येऊन बसला. तिसरं सांगितलं त्यांनी की म्हणे कलियुग संपण्याचं तिसरं काय कारण काय नाही म्हणे, जर या जगन्नाथपुरीची जर मंदिराचे दगड जर खाली जर पडले तर कलियुग संपला असं जाहीर करा असं म्हणायचं म्हणे. तर मंदिराचे दगड सुद्धा खाली पडले. मला सांगा तुम्ही, अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये आमचं जीवन जर चाललं जर असेल, या ठिकाणी जर आमचं जीवन जर सुलभ व्हावं याकरता जर आम्ही जर प्रयत्न जर नाही जर केले तर आमच्या जीवनामध्ये जनावरांमध्ये काय फरक राहील याची आपण काळजी घ्यावी. चांगल्या पद्धतीने जीवन जगावं. सद्गुरू जसं सांगतील तसं आपण ऐकावं. ते जर म्हणले इथं उडी टाक तर डोळे झाकून तिथेच उडी टाकली गेली पाहिजे. आपल्या श्री गुरूंवरती परत संशय घेण्याचं काही कारण नाही. एवढा विश्वास नाही दृढ विश्वास आपल्या सद्गुरूंना आपल्यावरती पाहिजे. म्हणून आपल्या मार्गदर्शन असणारे आमचे अण्णा की अनेक सर्वसामान्य जीवाला त्यांनी भजन मार्गाला लावलं.
माणूस कलेक्टर व्हायची शिफारस करेल, वकील व्हायची शिफारस करेल, पण भजनी होण्याची शिफारस कोणी करणार नाही. आणि ते अण्णांनी संपूर्ण गावाला लावलं. कुठे जरी गेलं तर भजनांची खूप अवमेळ आहे. पश्चिम महाराष्ट्र गेलात, मध्ये जर गेलं तर नंतर ते म्हणतात तुमचं पॅकेज बोला. पण सद्गुरू गंगागिरीज महाराजांची कृपा आहे बाबासाहेब आपल्यावरती, की गावोगावी भजनी मंडळ त्यांनी तयार करून ठेवले. अनमोल ठेवा तुमच्या आमच्या करता दिला, म्हणून हे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम म्हणून या ठिकाणी मी इथं उभा आहे. कीर्तनासाठी उपस्थित आपण संपूर्ण गावकरी मंडळी, आमचे देवटाणकर, आमचे नारायणभाऊ असतील, आमचे लावरे पाटील असतील, आमचे श्रीभाऊ असतील गावातील, आमचे शामराव पाटील दादा असतील, गावातील आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, आमचे चांदेभाऊ असतील, आमचे माझे भाऊसाहेब दादा असतील, ही संपूर्ण गावकरी मंडळी माझ्यावरती फार प्रेम करतात. आणि आमचे दादा असतील, आमचे सावंदरभाऊ असतील, की त्यांनी कुठं जरी गेला तर कीर्तन जरी संपलं तर आमचा विषय झाला का पुढे उद्या जर मार्केटला जर गेले तर जागा धरून ठेवा म्हणतो. आपलं जीवन कुठेही असू द्या, कसंही असू द्या, आपलं जीवन चिंतनामध्ये गेलं पाहिजे, भगवत भक्तीमध्ये गेलं पाहिजे, ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या मृदंग क्षेत्रामध्ये फार मोठं ज्यांचं नाव आहे ते बग्गाव वारकरी शिक्षण संस्था, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रामेश्वरजी महाराज सोनवणे, त्यांचे विद्यार्थ्यांना मृदंग जे शिकवतात, खरं तर मैफिल पाहिजे त्याकरता. आमचे ओंकारजी महाराज पवार या ठिकाणी मृदंग सेवेसाठी या ठिकाणी आले, मी त्यांना धन्यवाद देईन. उपस्थित आपण संपूर्ण गावकरी मंडळी, आमचे बाबासाहेब भाऊ समस्या असतील, की मुलगा त्यांनी फार तयार केला मृदंगा याच्यामध्ये, तर मी त्यांनाही धन्यवाद देईन. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपले संपूर्ण गावकरी मंडळी असतील, आपल्याला त्रिवार वंदन करेल. भगवंताने जोपर्यंत आयुष्य दिलेलं आहे, चांगलं जीवन जगावं, आनंदाने जीवन जगावं, आणि एक दिवस आपल्या सर्वांना जायचं याचं भान आपण ठेवावं आणि आनंदात जीवन जगावं. आपल्या याच्या दुसऱ्या जीवनामध्ये ना आपला प्रपंच आपल्या हातामध्ये येणार नाही, नाही दुःख आपल्या हातामध्ये येणार नाही, नाही सुख आपल्या हातामध्ये येणार नाही. जेवढं आम्ही आमच्या स्वभावाने कमवून ठेवलेली मंडळी तीच आमच्या सुखदुःखामध्ये काम येईल. म्हणून भगवंताने जे आमच्यावरती उपकार केले, साधुसंत महापुरुषांनी आमच्यावर जे उपकार केले, त्या उपकाराच्या उत्तीर्णतेमध्ये आम्ही आमचा परिवार सांभाळावा, देश सेवा करावी, समाजसेवा करावी. असं सेवा करत करत आमचं जीवन आम्ही स्थिर करावं. ऐका. लाभले आयुष्य सुखे ते जगावे चांगले, लाभले आयुष्य जितुके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले, लाभला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे, मानसाने मानसासी मानसासन वागणे, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसासारखं वागावं, याच्यापेक्षा दुसरा परमार्थ नाही. म्हणून प्रथम दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे दिली. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आपण सर्व उपस्थित महिला मंडळी असतील, पुरुष मंडळ असतील, साऊंड सिस्टीम असेल, आमचे यूट्यूबला ते कीर्तन टाकणारे म्हणून त्यांनी इथं लाईट करणे लावण्याची व्यवस्था त्यांना सांगितली, म्हणून मी चांगला दिसावा आणि तुम्ही चांगले दिसावे म्हणून आता दररोज तुम्ही ना मेकअप करून येत जा, म्हणजे कॅमेरामध्ये चांगले दिसेल. बरोबर नाही? बरोबर. चांगलं राहावं, चांगलं जीवन जगावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आपलं खालचे पानावची बरीच मंडळी मला दिसतात. आपल्या सर्वांना मी धन्यवाद देईन. माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी उपस्थित, मी त्यांना धन्यवाद देईन. 1 मिनिटाचं भजन फक्त आणि सेवेला पूर्ण वेळ. सर्वांनी टाळी वाजवायची. मी वर हात करणार असं म्हणणार नाही, पण सर्वांनी टाळी वाजवून भजन भगवंताचं भजन करायचं. विठ्ठल माझा
महाराज